various mineral elements in soil. सॉइल बनते कशी? वेदरिंग ऑफ रॉक्स, खडकांची झीज होऊन सॉइल बनत असते आणि त्या सॉइलमध्ये जो अप्पर स्ट्रॅटा आहे, वरचा थर आहे, त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्लांट साठी आवश्यक असणारे मिनरल एलिमेंट्स असतात. अनेक असे मिनरल एलिमेंट्स आहेत. आता आपल्याला जर इसेन्शियल मिनरल एलिमेंटचा स्टडी करायचा असेल तर एखादा प्लांट पार्ट घ्यायचा, त्याला 80 to 90 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला 2 दिवस ठेवायचं आणि त्याच्यामधून वॉटर बाहेर पडेल आणि त्यामुळं काय मिळणार? जे मिळणार आपल्याला ते असेल त्या प्लांटचं ड्राय वेट. आपण जी ड्राय वेट बऱ्याच ठिकाणी ऐकतो ते हेच ड्राय वेट. एखादा पार्ट ठराविक टेम्परेचरला ठेवायचा, त्यातलं पाणी सगळं रिमूव्ह केलं तर राहिलेलं जे असेल ते ड्राय वेट आहे. आणि हे ड्राय वेट जे आहे ते 600 डिग्री सेंटीग्रेडला ठेवायचं आणि ठेवल्यानंतर मग त्यातून CO2 बाहेर पडणार, अमोनिया बाहेर पडणार, मिथेन बाहेर पडणार, H2 पडणार, SO2 बाहेर पडणार. हे सगळे कंपाऊंड त्यामधून बाहेर पडणार आणि खाली राहणार ॲश. आणि त्या ॲश मध्ये अनेक प्रकारचे मिनरल एलिमेंट्स असतात. या ॲश मध्ये अनेक टाईपचे मिनरल एलिमेंट्स आहेत. या ॲश मधले मिनरल एलिमेंट चेक केले तर सॉइल मध्ये तसा विचार केला तर अनेक मिनरल एलिमेंट्स आहेत, परंतु त्यापैकी 30 एलिमेंट्स अवेलेबल इन ऑल प्लांट्स. सर्व प्लांट मध्ये 30 मिनरल एलिमेंट आपल्याला सापडतात. सगळ्या प्लांट मध्ये 30 मिनरल एलिमेंट असणार. याच्याशिवाय काही एलिमेंट एखाद्या प्लांट मध्ये असतील, काही दुसऱ्या प्लांट मध्ये असतील, काही तिसऱ्या प्लांट मध्ये आणखी वेगळे असू शकतात. ते प्लांट कुठं ग्रो होतंय या कंडिशनवर डिपेंडंट आहे. 30 तर सगळ्यामध्ये असणार आहेत, परंतु त्याच्याशिवाय आणखी काही एलिमेंट्स हे कोणत्या ठिकाणी प्लांट ग्रो होतंय यावर अवलंबून आहे. त्या ठिकाणावर अवलंबून असल्यामुळं एक्स्ट्रा काही एलिमेंट्स त्यामध्ये मिळू शकतात. पण याच्यापैकी 17 मिनरल एलिमेंट्स जे आहेत they are essential for normal growth and development in plant body. 17 मिनरल एलिमेंट जे आहेत ते नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी गरजेचे आहेत प्लांट मध्ये, गरजेचे आहेत प्लांट मध्ये. आता या एलिमेंट्स पैकी NPK याला क्रिटिकल एलिमेंट्स असं आपण म्हणतो. इंडियन सॉइल्स आर डिफिशियंट ऑफ NPK. त्यामुळं आपल्याकडं बघ, तुम्ही ॲडव्हर्टाईज पाहता खताच्या, फर्टिलायझरच्या ॲडव्हर्टाईज पाहता, NPK 3 मेन फर्टिलायझर त्यामध्ये असतात मोठ्या प्रमाणावर आणि त्याचं प्रमाण दिलेलं असतं 15-15-15, 20-20-0, 18-18-18 किंवा अन्य काही असेल. NPK मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात यूज केले जातात.
आता या एलिमेंट कशासाठी आवश्यक आहेत? इसेन्शियालिटीचा क्रायटेरिया काय असले पाहिजेत? क्रायटेरिया फॉर इसेन्शियालिटी. एक, तो एलिमेंट इसेन्शियल आहे कशावरनं समजायचा? दॅट एलिमेंट मस्ट बी ॲब्सोल्युटली रिक्वायर्ड फॉर नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इन प्लांट. तो एलिमेंट त्या प्लांटमध्ये नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी इसेन्शियल आहे, वापरलाच पाहिजे. सो एलिमेंट मस्ट बी ॲब्सोल्युटली रिक्वायर्ड फॉर नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इन प्लांट. ॲब्सोल्यूट रिक्वायरमेंट आहे, त्याच्याशिवाय काही ॲक्टिव्हिटी होणार नाहीत. ॲब्सोल्युटली पाहिजे म्हणजे पाहिजेच. दुसरा क्रायटेरिया आहे, इट्स रिक्वायरमेंट मस्ट बी स्पेसिफिक. म्हणजे पर्टिक्युलर नायट्रोजनसाठी नायट्रोजन काय काय करणार आहे त्याचा रोल आपल्याला माहित पाहिजेच. तो स्पेसिफिक असला पाहिजे आणि तो रिप्लेस होता कामा नये. इट्स रोल म्हणजे उद्या आपण नायट्रोजन स्पेसिफिक आहे. नायट्रोजन कशा कशासाठी लागतो? अनेक कारणांसाठी नायट्रोजन लागतो. अहो, नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड, प्रोटीन्स म्हणा, अमिनो ॲसिड्स, नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये. नायट्रोजन आहे मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये. आणि मग प्रोटीन तर बिल्डिंग ब्लॉक ऑफ बॉडी म्हणतोय आपण, त्यामुळे तो पाहिजे. एटीपी, एनएडीपी हे एनर्जी रिच फॉर्म्स जे आहेत ते बनवण्यासाठी नायट्रोजन पाहिजे. न्यूक्लिक ऍसिड बनवण्यासाठी नायट्रोजन पाहिजे. मग नायट्रोजनची गरज स्पेसिफिक आहे आणि असं नको व्हायला की उद्या ती गरज आपण फॉस्फरसनं भागवली. नायट्रोजनची गरज फक्त नायट्रोजनच भागवणार. फॉस्फरसची गरज फॉस्फरसच भागवणार. इट डू नॉट रिप्लेसेबल. इट इज नॉट रिप्लेसेबल. रिप्लेस होत नाही. इट डू नॉट रिप्लेसेबल. इट इज नॉट रिप्लेसेबल. म्हणजे नायट्रोजनची गरज फॉस्फरस भागवणार नाही, फॉस्फरसची गरज पोटॅशियम भागवणार नाही. नायट्रोजनला नायट्रोजनच पाहिजे, फॉस्फरसला फॉस्फरस पाहिजे, पोटॅशियमला पोटॅशियमच पाहिजे. त्यांचं त्यांचं काम ठरलेलं आहे. आणि तो जो एलिमेंट आहे, इट मस्ट बी डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन मेटाबॉलिझम. त्या प्लॅंटमध्ये जे मेटाबॉलिझम आहे त्या मेटाबॉलिझम मध्ये हा एलिमेंट डायरेक्ट इन्व्हॉल्व होत असलेला पाहिजे. इट मस्ट बी युज्ड इन मेटाबॉलिझम ऑफ दॅट प्लॅंट. तो मेटाबॉलिझम मध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व होत असलेला पाहिजे. असे क्रायटेरिया या इसेन्शियालिटीचे आहे. आणि याच्यानुसार आता एलिमेंट्स जर विचारात घेतले तर जे काही मिनरल एलिमेंट्स आपल्याला लागणार आहेत, 17 लागणार आहेत म्हणतो आपण, त्याच्यापैकी CHO they are easily available from CO2 and water याच्यापासून मिळतात. म्हणून यांना आपण नॉन मिनरल्स आणि मग राहिलेले जे आहेत, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, Mn असेल, जे काय असतील ते
मिनरल एलिमेंट्स आहेत आणि सॉइलमध्ये ते अवेलेबल आहेत. हे सॉइलमधून ॲब्सॉर्ब केले जातात. आता एलिमेंटचे टाईप जे केलेले आहेत ते फंक्शनच्या बेसिसवर काही टाईप केलेले आहेत. फंक्शनच्या बेसिसवरती काही टाईप केलेले आहेत. टाइप्स ऑफ मिनरल्स ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. त्यामधला पहिला टाइप आहे स्ट्रक्चरल एलिमेंट्स. स्ट्रक्चरल एलिमेंट्स, the elements which form structural component or framework of organic compounds. जसं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ते फ्रेमवर्क बनवतात, त्यामुळं ते स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत. काही एलिमेंट एनर्जीसाठी वापरले जातात. काही एलिमेंट्स एटीपी, एनएडीपी, एफएडी हे जे एनर्जी रिच कंपाऊंड्स आहेत ते बनवण्यासाठी काही मिनरल यूज केले जातात. सो एनर्जी रिच कंपोनेंट्स एटीपी अँड अदर फॉर्म्स आर synthesized with the help of minerals. काही एलिमेंट एखाद्या कंपाऊंडला, एखाद्या रिॲक्शनला ॲक्टिवेट करण्यासाठी लागतात, काही ठिकाणी इनहिबिट करण्यासाठी लागतात. जसं Mg++ हा RUDP कार्बोझायलेटचं कार्बोझायलेशन करण्यासाठी, CO2 फिक्स करण्यासाठी फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये हा ॲक्टिवेटर म्हणून काम करतो. TCA सायकलमध्ये ॲक्टिवेटर म्हणून काम करतो. ग्लायकॉलिसिसच्या अनेक स्टेपमध्ये Mg++ हा ॲक्टिवेटर म्हणून काम करतो. आयर्न Fe TCA सायकलच्या अनेक प्रोसेसमध्ये, रिस्पिरेशनच्या सायकलमध्ये तो ॲक्टिवेटर म्हणून काम करतो. आणि काही एलिमेंट हे ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक पोटॅन्शियल सेलचं बदलण्यासाठी वापरले जातात. जसं ट्रान्सपोर्टिंग प्लांटमध्ये आपण स्टडी केलेला आहे, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. K+ आत जाणार, K+ आत जाणार, K+ आत जाणार, H+ बाहेर पडणार. म्हणजे पोटॅशियम जो आहे तो ऑस्मॉटिक पोटॅन्शियल गार्ड सेलचं वाढवण्यासाठी मदत करतो आणि त्याच्यामुळं स्टोमाटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग होऊ शकतं. अशा प्रकारे ऑस्मॉटिक पोटॅन्शियल किंवा टर्गर प्रेशर बदलण्यासाठी या मिनरल एलिमेंटचा वापर केला जातो. जे वेगवेगळे मिनरल एलिमेंट्स आहेत त्याच्यापैकी नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, फॉस्फरस असेल, क्लोरीन असेल, सोडियम असेल, झिंक असेल, मॉलिब्डॅनम असेल, हे एलिमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. ट्रान्सपोर्ट होऊ शकतात आणि म्हणून यांना आपण म्हणू मोबाईल एलिमेंट्स. समजा त्या प्लॅनमध्ये इथं एक ओल्डर लीफ आहे आणि इथं ग्रोईंग लीफ आहे. तर आता ओल्डर लीफ पान पिकणार आणि गळून पडणार. पिकलेलं पान गळून पडतं. पान पिकतं म्हणजे ते पान नको असेल तर ते पिकतं आणि गळून पडतं. त्यावेळी इथून नायट्रोजन जाणार, पोटॅशियम जाणार, फॉस्फरस जाणार. हे सगळे एलिमेंट इकडून इकडं ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. त्याला आपण म्हणतो मोबाईल एलिमेंट. परंतु इथं कॅल्शियम आहे, सल्फर आहे
आयर्न आहे, बोरॉन आहे आणि इथं कॉपर आहे. हे इथंच राहणार, इकडून इकडं जाणार नाही. त्यांना आपण म्हणू नॉन मोबाईल एलिमेंट्स. त्यांना आपण म्हणतो नॉन मोबाईल एलिमेंट्स. आता कॅल्शियम तर स्ट्रक्चरल कंपोनंट असल्यामुळं तो नॉन मोबाईलच आहे. यावर MCQ तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखी एक स्टडी करायचा आहे. मिनरल एलिमेंट्स जे आहेत त्याची रिक्वायरमेंट किती आहे. On the basis of requirement, there are two main types of mineral elements like macronutrients and micronutrients. बेसिकली दोन टाईप आहेत. किंवा यालाच म्हणायचं मेजर एलिमेंट आणि इकडं त्याला आपण म्हणतो मायनर एलिमेंट. तसे तर 17 एलिमेंट लागतात असं आपण म्हणतोय. But on the basis of requirement, these elements are divided into two main groups. काही ठिकाणी 3 ग्रुप्स दिलेली आहेत. इंटरमिडिएट एक आहे. इंटरमिडिएट एक टाईप दिलेला आहे. परंतु आपण इथं गृहीत धरू आपण 2 मेन टाईप सगळीकडे दिलेले आहेत. ते जे एलिमेंट्स नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी भरपूर लागतात ते मॅक्रो एलिमेंट्स, मेजर एलिमेंट्स. द एलिमेंट्स which requires in large quantity for normal growth and development, these are called as macro elements. And elements which requires in very small quantity for normal growth and development, these are called as micronutrients or minor element. यालाच आपण मायनर एलिमेंट म्हणतो. मेजर एलिमेंट किती लागतात. they requires more than 10 millimole per kilogram. 10 मिलीमोल पर किलोग्राम याच्यापेक्षा जास्त लागतात. त्यांना आपण म्हणतो मॅक्रोन्यूट्रिएंट्स और मेजर एलिमेंट्स. आणि हे कोणकोणते आहेत. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, NSPCKCAMG. आता आयर्न काहींनी इथं ठेवलेला आहे, आयर्न काहींनी इकडं ठेवलेला आहे, आयर्न काहींनी इंटरमिडिएट गृहीत धरलेला आहे, आयर्न काहींनी इंटरमिडिएट गृहीत धरलेला आहे. तर याच्यापैकी हे जे आहेत ते वॉटर आणि CO2 मधून इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळं हे महत्त्वाचे मिनरल एलिमेंट्स, मेजर एलिमेंट्स आहेत. आयर्न काहींनी यात ठेवलाय, काहींनी आयर्न इकडे ठेवलाय, काहींनी इंटरमिडिएट टाईप म्हणून घेतलाय.
आता आयर्न जो आहे तो इंटरमिडिएट आहे. इंटरमिडिएट आहे का? किती लागतो? 10 मिलीमोल पर केजी एवढा लागतो आयर्न. आणि त्यामुळं आयर्न हा इंटरमिडिएट आहे. इंटरमिडिएट आहे. काहींनी इकडे घेतला, काहींनी इंटरमिडिएट म्हणून ठेवला. आणि मग मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे जे लेस दॅन 10 मिलीमोल पर केजी एवढी रिक्वायरमेंट ज्याची आहे त्याला आपण म्हणतो मायनर एलिमेंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स. जसं क्लोरीन आहे, यमियन आहे, बोरॉन आहे, झिंक आहे, कॉपर आहे, निकेल आहे, मॉलिब्डॅनम आहे. असे अनेक एलिमेंट्स हे मायनर एलिमेंट्स आहेत. ते नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी कमी प्रमाणात लागतात सगळेच, पण कमी का जास्त यावर हा क्रायटेरिया केलेला आहे. दिस इज अबाउट टाइप्स ऑफ मिनरल्स.